मी मुग्धा लोणकर आणि तुम्ही पाहत आहात स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुप प्रस्तुत उद्योग यशोगाथा पर्व दुसरे. तर आपण मागच्या पर्वामध्ये अनेक इंटरव्ह्यूज, अनेक व्यक्तींशी भेटलो ज्यांनी स्वतःचा उद्योग क्षेत्रामध्ये वेगळा ठसा निर्माण केलेला आहे. या पर्वामध्ये देखील आपण अशाच अनेक उद्योजकांना भेटणार आहोत. तर या पर्वातील आपल्यासोबत पहिल्या एपिसोडमध्ये आहेत निखिलजी ताणे. त्यांनी बीई मेकॅनिकल पासून ऑटोमोबाईल मध्ये त्यांना आज 22 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्याचा वापर करून त्या एक्सपिरियन्सचा, त्या अनुभवातून त्यांनी स्वतःचं असं एक उद्योग क्षेत्रामध्ये नाव तयार केलेलं आहे. त्यांनी स्वतःचे 3 बिझनेसेस तयार केलेले आहेत. तर आपण आज भेटूया निखिलजी ताणे यांना. नमस्कार सर. नमस्कार. मला पहिल्यांदा हे जाणून घ्यायला आवडेल की बीई मेकॅनिकल ते ऑटोमोबाईल क्षेत्रातला 22 वर्षाचा अनुभव आणि मग स्वतःचा बिझनेस, हा प्रवास तुम्ही कसा केला? ऍक्च्युली माझं एज्युकेशन झालं ते 2000 मध्ये कम्प्लीट झालं. 2000 नंतर इंडस्ट्री क्षेत्रात मी कामाला सुरुवात केली. ॲज अ फ्रेशर म्हणून सुरुवातीला आपल्याला थोडासा त्रास होतो. बऱ्याचशा कंपन्या चेंज ओव्हर करत करत शेवटी एक लास्ट जी कंपनी आहे तिथे मी 10 वर्ष काम केलं ॲज अ क्लायंट ॲडवोकेट. तर 22 वर्षात मॅक्झिमम जी इंडस्ट्रीमध्ये राहिलो मी ते दीपक इंडस्ट्री, आणि तिथे काम करता करता नवीन अपॉर्च्युनिटी बऱ्याच काही शिकायला मिळाल्या. कस्टमरशी इंटरॅक्शन्स करायला मिळाले. कस्टमरशी इंटरॅक्शन करता करताच त्यात काही अशा ज्या आपल्याला अपॉर्च्युनिटीज मिळतात की नॉक द डोअर करतात त्या संधी काही चालू आल्या आपल्याला. जसं की दीपक इंडस्ट्रीचं एक मेन बिझनेस कस्टमर जो आहे, नाव नाही घेत मी आता, पण काही क्वालिटी इश्यूजमुळे तर ते दीपक इंडस्ट्री हा त्यांचा बिझनेस हातातून जाण्याची वेळ आली. तर त्यावेळेस आम्हाला एक अपॉर्च्युनिटी त्यात दिसली की जे आपण आता बाहेर सप्लायर्सला देतोय तर ते सप्लायर्सला न देता आपणच ते स्वतः चालू करावं. आणि त्यातून आपल्यालाही इन हाऊस आहे म्हटल्यानंतर की त्यात आपल्याला बेनिफिट मिळेल की 1 to 1 की प्रोसेसवरही आपल्याला लक्ष ठेवता येईल, सप्लाय स्मूथ होईल. त्यातूनच प्रोटेक्टिव्ह मेटल फिनिशर्स उदय झाला. सुरुवातीच्या काळात 2018 जानेवारीला मी हा काहीतरी बिझनेस चालू केला होता. त्यातही जी माझी मेन आपण सपोर्ट म्हणतो तर ते आमचे इमिजिएट जे बॉस होते विकास सांडभोग यांनी खूप सपोर्ट केला. विकास सांडभोग हे दीपक इंडस्ट्रीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांनी सपोर्ट केला, त्यामुळं ते प्रोटेक्टिव्ह मेटल फिनिशर उभे राहिले. आणि जो बिझनेस मिळणार होता आम्हाला की आता इंडस्ट्री तो उभं करतो, बिझनेस काय, बिझनेस इन हाऊसच होता, त्यामुळे आम्हाला त्यात काही एवढी सुरुवात करताना त्रास नाही झाला. 2018 ते 2020 हा बऱ्यापैकी काळ त्यामध्ये स्मूथली गेला. 2020ला सगळ्यांना माहिती आहे की कोरोनामुळे सगळ्या इंडस्ट्रीला इम्पॅक्ट झाला होता. तर 2020मध्ये आम्हाला थोडंसं त्यामध्ये फटका बसला, पण समहाऊ त्यातनंही आम्ही थोडंसं मार्क काढत त्यातनं बाहेर निघालो. आणि 2021 एंडला मी ॲक्च्युली काय होतं की सुरुवातीला दीपक इंडस्ट्री प्लस प्रोटेक्टिव्ह मेटल फिनिशर हे दोन्ही सांभाळताना माझी धावपळ खूप व्हायची. सकाळी जर मी 7 वाजता निघालो घरात तर मला संध्याकाळी 10 वाजायची कंपनी घरी पोचायला. आणि त्यामुळे थोडंफार हेल्थ इश्यूज किंवा मानसिक स्ट्रेस या गोष्टी जास्त येत होत्या. 2021ला मी आमच्या एमडीशी बोललो की मला ही दोन्ही सांभाळणं थोडंसं कठीण होतं. त्याने म्हटले तुम्ही कॉल घेऊ शकता, जर तुम्हाला तसं वाटत असेल तसंच करू शकता. ॲक्च्युली विकास सांडभोग जे एक माझं बॅकबोन म्हटलं तरी चालेल, किंवा एक आपण सपोर्टिव्ह सिस्टीम जे म्हणतो, किंवा वरदहस्त ज्यांनी मला खूप सपोर्ट केला माझ्या बिझनेस आयडियाजला डेव्हलप करण्यासाठी. आणि 2021ला मी ते दीपक इंडस्ट्री सोडली. त्यानंतर
फुल्ली प्रोटेक्टिव्ह मेटल फिनिशरवर फोकस केला. त्यानंतर काही कस्टमर आम्ही तिथे वाढवले. 2018 ते 22 पर्यंत 21चं सोडलं 1 वर्ष मी साधारण प्रोटेक्टिव्ह मेटल फिनिशरमध्ये फुल प्लेजने लक्ष घातलं होतं. इंडस्ट्रीचा अनुभव होता, त्यामुळं जे काही प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायची होती ती 1 वर्षात मी ते करून ती गाडी सगळी रोडावर आली. आणि आता सिस्टीम एवढी पॉवरफुल झाली त्याची की आपल्याला तिच्या जागी लक्ष देण्याची गरज पडत नाही. आता आपल्याला लक्ष द्यायची गरज पडत नाही तर आपला मग इथं बसून काय फायदा. मग त्यासाठी सेकंड इन्कम सोर्स जो जनरेट करायचा होता तो मी स्टॉक मार्केट. आता स्टॉक मार्केट म्हटलं तर 2020 नंतर या क्षेत्रात उतरणारी मंडळी खूप होती. तर मी सुरुवातीला एज्युकेशन थोडंफार घेतलं, यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओज पाहिले होते आणि 1-2 क्लासेसही केले. सुरुवातीचा काळ थोडासा कठीण होता. एवढं इझिली स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉफिटेबल जर्नी चालू करता येत नाही. 2-1 वर्ष माझी कठीण गेली झाली आणि त्यानंतर काही सिस्टीम माझ्या डेव्हलप केल्या की आपल्याला स्टॉक मार्केटकडे लक्ष न देता त्यातनं काही इन्कम जनरेट करता येईल. म्हणजे तुम्ही आता ऐकून असाल की अल्गो सिस्टीम्स आहे. अल्गो सिस्टीम डेव्हलप केलं, त्यावर खर्च केला होता. आणि आज असं आहे की मला स्टॉक मार्केटकडे पाहायची गरज पडत नाही. सकाळी 9ला एकदा ॲप्लिकेशन ओपन करून ठेवलं तर अल्गो त्याचा तो ट्रेड घेतो, विकतो. म्हणजे त्यातनंही मला सेकंड इन्कम जनरेट झाला आणि त्यातूनही मला आता आणखीन वेळ मिळायला लागला. म्हणजे ह्या मोकळ्या वेळेचं करायचं काय म्हणून आपण तिसरी इंडस्ट्री जी प्रोटेक्टिव्ह एंटरप्राइजेस या नावाने चालू केली होती. या इंडस्ट्रीचं बेसिक जे होतं की आपण आपल्याला लागणारं केमिकल्स हे आपण दुसऱ्याकडनं घेत होतो. म्हणजे सप्लायरकडनं आपण केमिकल घेत होतो आणि मला तिथे स्कोप वाटत होतं की जर आपण त्यांच्याकडनं घेतो, आपली केमिकल इंडस्ट्रीज आहे, आपल्या केमिकल इंडस्ट्रीजमध्ये आपल्याला आजूबाजूच्या इंडस्ट्रीजचं नॉलेज आहे, तर आपण का सुरुवात करू नये. मग 2022-23च्या दरम्यान आपण प्रोटेक्टिव्ह एंटरप्राइजेस ही तिसरी फर्म चालू केली. आणि सुरुवातीला इनोमोस म्हणजे पहिला कस्टमर प्रोटेक्टिव्ह एंटरप्राइजेसचं प्रोटेक्ट मेटल फिनिश. तिथे त्याचे रिझल्ट्स आम्हाला पॉझिटिव्ह मिळायला लागले. आम्ही मार्केटमध्ये जाऊन त्याला थोडं कुठे कस्टमर अप्रोच करता येईल, कसं त्याच्याशी डील करता येईल, यासाठी आम्ही मग त्या क्षेत्रातली माणसं हायर केली ज्यांना त्या क्षेत्रात अनुभव होता, कस्टमरशी त्यांचं इंटरॅक्शन चांगलं होतं. त्या इंटरॅक्शनमधून मग आता तोही बिझनेस बऱ्यापैकी चांगला चालतोय. कंटिन्युअसली डेव्हलपमेंट किंवा आणखीन पुढचं जर म्हणायला गेलं की येत्या काही वर्षात आता जो टर्नओव्हर आहे एक 1 CR पर्यंत असेल त्याचा, तर तो 5 CR पर्यंत नेण्याचं आपलं लक्ष आहे. मार्क काढायला चालले त्याबरोबरच आणखीन ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या, जसं की अल्गो सिस्टीम आहे त्याच्यातनं वेळ मिळालेला आहे. त्यामध्ये आता आणखीन एक इंडियन स्टॉक मार्केट आणि फॉरेक्स जे आहे तर त्यात आपण आता लक्ष द्यायचा प्रयत्न करतोय. त्यात आता आपल्या स्ट्रॅटेजीज काही डेव्हलप करायचं प्लॅन चालू आहे. तिथल्या लोकांशी आपण डिस्कशन करण्याचं काम चालू आहे आणि होप सो तेही लवकरच आपल्याला नवीन एक काहीतरी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी चालू होईल. आता तुम्हाला ऑटोमोबाईल मधला एक्सपिरियन्स होता त्यामुळे प्रोटेक्टिव्ह मेटल नाही, ऍक्च्युली ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स हा माझा खूप वेगळा होता. हा पूर्ण मेकॅनिकल बेस एक्सपिरियन्स होता आणि प्रोटेक्टिव्ह मेटल फिनिशर हा केमिकल बेस. तर त्यामध्ये सुरुवातीला मला चॅलेंजेस खूप आले की आपला जो कोर एरिया असतो त्यात जर काही चॅलेंजेस आले तर आपल्याला लवकर त्यातून मार्ग काढता येतो. पण केमिकलमध्ये आपल्याला
तेवढं काही माहिती नव्हतं. फक्त एवढंच होतं की आपण कस्टम म्हणजे आमचे जे सप्लायर होते त्यांच्याकडे जाऊन ऑडिट करायचो. त्यांना आम्ही सांगायचो की ह्या इम्प्रुव्हमेंट करा, ह्या इम्प्रुव्हमेंट करा. पण ते त्यावेळेस त्यांनी ते सिरियसली घेतलं नाही. त्यांनी सिरियसली घेतलं नाही, त्यामुळे तो बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे आली. आपण त्यात म्हणजे केमिकल रिलेटेड मॅनपॉवर आहे ती हायर केली. हायर केल्यानंतर तो बिझनेस स्मूथली रन झाला आणि जो बिझनेसमध्ये आपल्याला माणूस जो हायर केला होता तर कालांतराने त्यालाही 2-3 वर्ष झाल्यानंतर आपण त्यांना एक अपॉर्च्युनिटी दिली की तू माझ्याबरोबर काम करतोयस तर तुला एक संधी आहे की तू माझा बिझनेस पार्टनर हो आणि प्रॉफिटेबल जे काय पर्सेंटेज ते शेअर करून आपण हा बिझनेस व्यवस्थित सेट डाऊन करू. तोही तयार झाला आणि बिझनेस पार्टनर म्हणून पार्टनरशिप फर्ममध्ये त्याचं प्रोटेक्टो मेटल व्हेंचरचं रूपांतर झालं. तसंच सेम जे आहे प्रोटेक्टो एंटरप्राइजेस यामध्ये सुद्धा केमिकल सप्लायर्स जे होते, केमिकल इंडस्ट्रीमध्ये जे काम करणार होते त्यातल्याच एका व्यक्तीला आपण पार्टनर म्हणून घेतलं. त्याचं मार्केटमध्ये खूप एक्सपिरियन्स आहे इन पुणे रिजन. तर त्यांना आपण आता पार्टनर म्हणून घेतलेलं आहे. ते मार्केटिंग बघतात, मार्केटिंग बघत मग तो बिझनेस आपल्याकडे थोडंफार रोल आउट करतात की हा कस्टमर आहे, तुम्ही यांच्याशी अप्रोच व्हा आणि तुमचा बिझनेस आता ग्रो होईल. सुरुवातीचं जो कस्टमर आणून द्यायचं काम जे आहे तर ते करतात. बाकी जेव्हा पुढच्या ऍक्टिव्हिटीज जे आहेत त्या आपण चालू ठेवतो. तुम्ही प्रोटेक्टो याचं सांगितलं, त्याच्यानंतर आता तुम्ही जेव्हा शेअर मार्केटमध्ये आलात आफ्टर कोविड तेव्हा सगळं डायसी होतं. कुठलीच स्टेबिलिटी नव्हती. अगदी त्यावेळेला तुम्हाला ते करताना काय चॅलेंजेस आहेत जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये उतरले? नाही, अगदी त्यावेळेचा काळ जो असा होता की तुम्हाला बाहेर जायचंच नव्हतं कुठे आणि घरात मोकळा वेळ जो आहे हा जनरली मीडिया सेगमेंट जे होतं त्याच्यावर आपण जो फोकस केला आणि त्यातून बऱ्याच काही गोष्टी आपण शिकत गेलो. चॅलेंजेस नाही असं कुठल्या ह्याच्यात होतं नाही. कुठल्याही क्षेत्रात आपण उचललो की चॅलेंजेस हे पहिलं आहे. तर त्या चॅलेंजेसमधनं बाहेर पडण्याचं काम पण आपलंच आहे. काय त्याच्यासाठी काय करावं लागेल अप्रोप्रिएट जर सोल्युशन हुडकला त्यातनं मार्ग निघतो, तसंच मार्ग त्यातूनही निघाला. सुरुवातीला मग स्वतः आधी आपण शिकलो, त्यावर स्ट्रॅटेजी डेव्हलप केल्या. मग ॲक्च्युली माझ्या मुलीमुळे यूट्यूब चॅनल चालू केला मी. तिचा यूट्यूब चॅनल सुरुवातीचा होता. तिचं ड्रॉइंग क्षेत्रात तिला म्हणजे खूप आवड आहे आणि आता ती सध्या CA करते, प्लस ते ड्रॉइंगचं तिचं चालूच आहे. तर तिनं मला सांगितलं होतं की तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करा. तर या बाबतीत तर मला काही आयडियाज नव्हत्या. तिची थोडी मदत घेऊन कसं करायचं, काय करायचं तिनं ते सर्व सुरुवातीला सेट करून दिलं. पहिला व्हिडिओ जो माझा बनवला होता हा मला आठवत आहे कमीत कमी 2 मिनिटाचा व्हिडिओ असेल, पण मी तो करण्यासाठी 2-2.5 तास घालवले होते. कारण कस्टमरशी आपण बोलतो तो हा वेगळा भाग येतो आणि ऑन कॅमेरा आपण जो बोलायला गेलो तर ते थोडंसं डिफिकल्टीज येतात. आपण कॉन्शियस होतो किंवा मग समोरच्याला आय टू आय कॉन्टॅक्ट जो म्हणतो आपण तो म्हणजे आपण बोलतोय पण कॅमेरा समोर आहे आपलं लक्ष नाही. आपण असं गाली बोलतो तिनं ते असं नाही असं नाही असं करून मग ते गाडी रोडावर आली. आणि माझा पहिला जो युट्यूबचा प्रवास होता हा साधारण वर्षभरातच छान ग्रो झाला. म्हणजे सिल्वर बटन हे मला 1 वर्षाच्या आधीच मिळालं. म्हणजे 1 लाख फॉलोअर 1 लाख फॉलोअरच्या वर गेलं. आता नियर अबाउट 170 आहे. गेले 6 महिने मी त्यातून थोडंसं बॅकफूटवर आलं. त्याचं कारण वेळ नाही, फायनान्शियल माझं बॅकग्राऊंड नाही, प्लस आपण जे समोरच्याला गायडन्स देतो किंवा एखादी गोष्ट म्हणतो की
तुम्ही हे बाय करू शकता, हे सेल करू शकता. तर आता इंडियन गव्हर्नमेंट किंवा सेबीज आहे, याच्या अथॉरिटीज आहेत, यांनी त्याच्यावर खूप सारे रिस्ट्रिक्शन आणले. आणि जर तुमच्याकडे लायसन्स असेल, जर तुम्ही फायनान्शियल बॅकग्राऊंडमध्ये असाल किंवा CA थ्रू तुम्ही जर तो बिझनेस करत असाल, तर तुम्हाला समोरच्या व्यक्तीला तुम्ही ॲडवाईस देऊ शकता, अदरवाईज नाही. किंवा तुम्हाला ॲडवाईस द्यायचा असेल तर मग तुम्ही मागचे साधारण 3 महिन्याचा डाटावर तुम्ही बोलू शकता. आज मागच्या 3 महिन्याच्या डाटावर बोलण्यात काही अर्थच नाही. आज करंट सिच्युएशनला काय होणार आहे महत्वाचं आहे. ते महत्वाचं असल्यामुळे त्यातनं मी थोडंसं बॅकफूटवर गेलेलं आहे. तरी आता अल्गो सिस्टीम आहे, अल्गो सिस्टीमवर व्हिडिओज वगैरे बनवतो मी. पण जो एकदम फुल फ्लेज चालू होतं तिथे थोडंसं ब्रेक झालेलं आहे. आता बाहेरचे करंट वर्ल्ड सिच्युएशन बघता प्रत्येक देशात प्रॉब्लेम झाले, तर त्या सगळ्याचा पहिला परिणाम हा शेअर्सवरती होतो. अगदी. मग आता त्याच्यानंतर मग तुम्ही जी अल्गो सिस्टीम जी म्हणताय ते जे तुम्ही चालू केलेलं आहे, मग त्या सगळ्याचा त्याच्यावर कितपत परिणाम होतो? आता सगळ्यात बेसिक गोष्टींपासून सगळ्यांवरती परिणाम होतोय आणि सगळंच बदलतंय. आता अल्गो सिस्टीम हे काय आहे? अल्गो सिस्टीम हे तुम्ही सिग्नल दिलेलं आहे. सिस्टीमला एक सिग्नल दिलेला आहे की तुम्ही या रेंजमध्ये आला तर बाय करा, या रेंजच्या खाली गेला सेल करा. त्यामुळे मार्केटमध्ये कितीही जर इफेक्ट आला तरी सिस्टीमला त्याचं काही घेणं देणं नाही आहे. सिस्टीम काय म्हणते, 10च्या खाली गेला सेल कर, 10च्या वर आला बाय करा. त्यामुळे त्यात काही कितीही जरी इम्पॅक्ट झाला तरी आपल्या जे अल्गोला काही त्याचा इम्पॅक्ट नाही आहे. आणि बेसिकली हा सेगमेंट जो आहे अल्गोला ऑप्शन्स म्हणजे FNF सेगमेंट जे आहे त्यामध्ये अल्गो सेट केलेलं आहे. स्विंग ट्रेडिंगची ही वेगळी स्ट्रॅटेजी, स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक्स आपण वेगळे दिलेले आणि त्याच्या संदर्भात आपण स्वतःची एक वेबसाईट पण डेव्हलप केली आहे जी स्टॉक इजी हब म्हणून आहे. तर त्यावर जाऊन रजिस्ट्रेशन लोक करतात. स्विंग ट्रेडिंगमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे स्विंग ट्रेडिंग करतात, ज्यांना अल्गोच इंटरेस्ट आहे अल्गोला रजिस्ट्रेशन करतात. बेसिकली त्यात असं विशेष आता काही राहिलं नाही. त्यामुळं आपला जो आता पुढचा जो बेस आहे आणि इंडियन मार्केटमध्ये मॅन्युप्युलेशन हे प्रकार जरा थोडं जास्त आहे कम्पॅरेटिव्हली क्रिप्टो किंवा बाहेरचं US मार्केट म्हणाल. आपली जी इकॉनॉमी समजा फॉर एक्झाम्पल 1 ट्रिलियन असेल तर बाहेरच्या देशांची इकॉनॉमी ही 3 ट्रिलियन किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. आपल्या इथं एखादा इन्स्टिट्यूट एखाद्या शेअर्समध्ये हेविली बाय केलं किंवा हेविली सेल केलं तर स्टॉक मार्केटवर इतका हायली इम्पॅक्ट करतं. जसं FIIs आहे, FDIs आहे. यांनी जर म्हणजे नॉर्मल वाढत असतो तो जास्तीत जास्त किती 1 CR पण पण यांच्याकडे हजारो कोटींनी कुठला शेअर खाली पाडायचा आहे, कुठला शेअर वर घ्यायचा आहे यांच्या हातात आहे. आणि त्यामुळे आपलं इंडियन मार्केट हे मॅनिप्युलेट होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि होत आहे, आता सुद्धा होत आहे. आणि जसं काही तुम्ही पाहत असाल की सेबीज आता बरेच ॲक्टिव्ह पोझिशनमध्ये आहे. बरेच मोठ्या मोठ्या व्यक्तींचं तिथे रेट टाकतायत किंवा एज्युकेशन कंटेंट तुम्ही बरोबर बोलत नाही आहे, तुम्ही त्यांना बाय करायला सांगताय, सेल करायला सांगताय, जे काही रिकमेंडेशन तुम्ही द्यायचं नाही आम्ही ऑलरेडी GR काढलेला आहे किंवा इन्स्ट्रक्शन दिलेले आहे तरी तुम्ही ते करताय. मग त्या लिगल प्रोसेसमध्ये आपण नको अडकायला म्हणून आपण त्या अल्गो सिस्टीम केली आहे आणि सेपरेट वेबसाईट केलेली आहे. आपण स्वतः काही सांगत नाही. त्यामुळे तो एक वेगळा मुद्दा झाला की आता गाईड मी करत नाही आहे, सिस्टीम गाईड करते. त्यात तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं का, स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक देतोय त्यात तुमचं तुम्ही अनालिसिस करा. नियर अबाउट जे ब्रेकआउट असतात किंवा रेजिस्टन्स सपोर्टच्या झोनमध्ये जवळपास 4,000-5,000 स्टॉक आहे. तर सिस्टीम तुम्ही त्यातले 10-15 स्टॉक तुम्हाला काढून देते. 10-15 स्टॉकचं तुम्ही इझिली अनालिसिस करू शकता. जे स्टॉक मार्केटमध्ये आहे इझिली अनालिसिस करू शकता. कुठला स्टॉक आता सेकंड डेला वर जाणार आहे किंवा ब्रेकआउट होतं किंवा काय ते स्टॉकमध्ये त्यांना इझिली फाइंड आउट होतं. आणि तुम्हाला बंच ऑफ
बनानामधनं एक तुम्हाला बनाना काढून दिलेलं आहे, त्या बनानावर तुमचं फोकस करायचं आहे आणि त्याचं अनालिसिस करायचं आहे. तर तेही आता व्यवस्थित चालू आहे. आता तुम्ही जे सगळं शेअर्सचं आणि मॅनिप्युलेशन, इंडियन मार्केटमधलं जे मॅनिप्युलेशन आहे याच्याबद्दल सांगितलं. सध्या सोशल मीडियावरती प्रत्येक गोष्टीचे इन्फ्लुएन्सर्स असतात. प्रत्येक या क्षेत्रात तर फार प्रचंड इन्फ्लुएन्सर्स आहेत. म्हणजे रोज फक्त एक अर्ध्या माहितीवरती सुद्धा माहिती देणारे लोक आहेत. आणि आता बऱ्याच अशा केसेस झाल्या की त्या लोकांना, काही लोकांना अटक झाली कारण चुकीची माहिती किंवा अर्धी माहिती पुरवली. कारण एकच साईड याची दाखवली जाते, दुसरी साईड दाखवली जात नाही. तर मग जे नव्याने शेअर मार्केटमध्ये उतरतात किंवा आता जे ज्या पद्धतीने डायसी झाले हे, तर तशा ह्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे की इन्फ्लुएन्सर्सच्या ह्याला किती बळी पडायचं किंवा कसा त्यांच्यावर विश्वास ठेवायचा किंवा कसा त्याचा अभ्यास करायचा? मार्केटमध्ये ऍक्च्युली काय आहे की स्टॉक मार्केट रिलेटेड इन्फ्लुएन्सर हे यूट्यूब चॅनलला जर आपण सर्च केलं तर 100पैकी 98 लोक तर तुम्हाला इन्फ्लुएन्सर हे स्टॉक मार्केट रिलेटेडच मिळतील आणि ते प्रॉफिट दाखवतात. हे आणि माझं आज 10 लाखाचं प्रॉफिट झालं, 20 लाखाचं प्रॉफिट झालं. आता ते जे प्रॉफिट दाखवतात की करेक्ट आहे किंवा नाही, किंवा ते त्यांनी एडिट केलेलं आहे, अशाही काही गोष्टी मागे घडलेल्या आहेत जे युट्यूबवर त्या उघडकीस आल्या होत्या. त्याला नवीन जनरेशननं बळी न पडता करेक्टली एज्युकेशन घ्यावं, करेक्टली एज्युकेशन घेऊन आपला स्वतःचा अभ्यास त्यावर करावा. आणि स्ट्रॅटर्जी मार्केटमध्ये खूप आहे. 10 स्ट्रॅटर्जी वापरण्यापेक्षा एकच स्ट्रॅटर्जी तुम्ही सिलेक्ट करा. त्या स्ट्रॅटर्जीवर आपल्याला जर आपला स्टॉक मिळत असेल, स्ट्रॅटर्जी एकच वापरायची आणि त्याच्यावर पूर्णपणे तुम्ही फोकस करायचं. दुसरा याचा सांगायला भाग झाला तर टेलिग्राम हा चॅनल जो आहे, यामध्ये लोकांना इन्व्हॉल्व केलं जात आहे. आणि अशी वेळ आहे तर की प्रॉफिट फक्त आपण दाखवतो, लॉस कधी दाखवत नाही. नवीन जनरेशनला काय असतं की यांनी आज 1 लाखाचं प्रॉफिट केलं, मी इथे 30,000साठी 1 महिना काम करतोय. पण ते लाख रुपये जे दाखवतोय तो, त्या लाखासाठी त्यांनी इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे हे त्याला माहीत नसतं. दुसरी गोष्ट, 1 लाखाचा जो प्रॉफिट दाखवतोय तो खरंच प्रॉफिट आहे का त्यांनी एडिट केलेलं आहे हेही लोकांना माहीत नसतं नवीन जनरेशनला. त्यामुळं आता आपण ऐकतोय की इंडियन मार्केटमध्ये जे F&O सेगमेंटला काम करत आहेत किंवा नवीन जनरेशन जे अप्रोच होते, तर ही बरेचसे कर्जबाजारी आहेत लोक. घरात न सांगता त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये एंट्री केलेली असते, जवळपासच्या आपल्या मित्रांकडून उधारीनं पैसे घेतलेले असतात आणि तेही गमावलेले असतात. मग जर तो एक व्यक्ती जर पुढे कामाला असेल तर त्याला इझिली लोन मिळून जातं, तर तो लोन काढतो, जे अगदी चुकीचं आहे. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला जर एंट्री करायची तर सेकंड इन्कम सोर्स म्हणून करायची. तर आता जनरेशन काय करते की स्टॉक मार्केटमध्ये मला एका रात्रीत अगदी गरिबाचं श्रीमंत व्हायचं, ही जी कन्सेप्ट आहे ही पहिली त्यांनी डोक्यातनं काढली पाहिजे. आपण जर बँकेमध्ये FD करतो, 1 लाखाची FD करतो, 6%, 5%, 7% जे काय व्याजदर ती वर्षाला आपल्याला बँक देते. आणि आपण स्टॉक मार्केटमध्ये अशी अपेक्षा करून येते की आपण आज ₹1 लाख लावले की त्याचे संध्याकाळपर्यंत ₹2 लाख झाले पाहिजे. तर हा ट्रेंड जो बेसिकली होता, हा F&O मध्ये हे जे एक्सपायरीज होत्या, आता तरी म्हणजे सेबीचे सर्क्युलर्स वगैरे जे आहेत ते एक्सपायरीज फार कमी केल्या. याआधी पर डे एक एक्सपायरी होती. म्हणजे त्या क्षेत्रात म्हटलं तर निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे, फिन निफ्टी आहे, सेन्सेक्स आहे, बँक निफ्टी आहे. म्हणजे अशा सगळ्या प्रत्येक दिवशी एक एक्सपायरी. आणि हे एक्सपायरीला काय होतं की मॅनिप्युलेशन जास्त होतं. तर
त्या मॅनिप्युलेशनमध्ये नवीन वर्ग जो आहे, ज्यांच्याकडे भांडवल कमी आहे, तर समोरचा जो एज्युकेटेड माणूस आहे त्याला माहिती असतं की याची उडी कुठपर्यंत मारू शकतो हा माणूस. या मी समजा 1 लाख रुपये घेऊन बसलोय, तर एक्सपायरीला मी एखादा ट्रेड घेतला, मला लॉस जर मी 20-25 हजार व्हायला लागला तर मी एक्झिट करणार. ते समोरच्याला माहीत असतं, जे FIs आहेत, BIs आहेत, यांना माहीत असतं की हा लॉस कुठपर्यंत बेअर करू शकतो. सिस्टीममध्ये जरी आपण स्टॉप लॉस लावलं तरी बरोबर तो स्टॉप लॉस उडवून मार्केट रिव्हर्स जातं. आपल्याला काय केलं पाहिजे की आपली सिस्टीम जर म्हणते की आपल्याला दिवसाचा आपण लॉस डिसाईड केलेला आहे की आपल्याला 5,000च्या वर लॉस करायचा आहे, तर 5,000 लॉस झाला तर तिथेच तुम्ही थांबला पाहिजे. त्या दिवसाला तुमचं टर्मिनल बंद झालं पाहिजे. पण नवीन जनरेशन ते करत नाहीये आणि त्यामुळे त्यातनं लॉस त्यांना खूप बाउंड्रीज माहित आहे, माइंड कंट्रोल नाहीये त्यांचा. मला ठीक आहे, मी 2% मध्ये खुश आहे, हे जर त्यांनी ठरवलं की मला दिवसाला 2% मिळाले खूप, कारण माझं मी बिझनेस बघतोय, हा सेकंड इन्कम सोर्स बघतोय. माझा इन्कम सोर्स ऑलरेडी एक आहे, त्याच्याबरोबर मला 2% जर पर डे मिळत असतील तर 20 डेजमध्ये 40% कोणच देऊ शकत नाही. 40% इव्हन तो बिझनेसमधून सुद्धा मला तेवढं प्रॉफिट नाही. बिझनेसमध्ये आपण 10 to 20% मध्ये मार्जिनमध्ये काम करतो आणि स्टॉक मार्केटमधनं जर जास्त अपेक्षा करत असेल तर ते चुकीचं आहे. आणि जे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे तर त्याच्यावर जनरेशननी विचार करावा आणि त्या दृष्टीने पावलं उचलावे. आणि मी तर सांगेन की जी नवीन जनरेशन आहे यांनी फ्युचर आणि ऑप्शनचा हा सेगमेंट 1-2 वर्ष झाल्याशिवाय या सेगमेंटला हात लावू नये. तुम्हाला स्टॉक्स आहेत, स्टॉक्समध्ये ब्लू चिप स्टॉक्स असतात, जसं की निफ्टी 50, निफ्टी 100, हे मोठ्या मोठ्या कंपन्यांचे स्टॉक्स आहेत. यामध्ये मॅनिप्युलेशन फार कमी होतं आणि त्याच्यावर तुमचा अभ्यास जर झाला तर त्यातनं तुम्हाला प्रॉफिट अगदी म्हणजे 1 ते 2% प्रॉफिट जर तुम्ही कन्सिडर करणार असाल तर त्यातनं मिळू शकतं. पण इथेच नवीन जनरेशन आपलं मार खाती. याला इन्फ्लुएन्स करणारे युट्यूबचे वाले आहेत किंवा मीडिया म्हणू शकतो. युट्यूब, सोशल मीडियावर आपल्याला इन्फ्लुएन्सर एवढे आहेत की अगदी म्हणजे नवीन जनरेशन त्याला बळी पडतेच. येस, त्यांना काय आहे की त्यांना स्वतः ग्रो व्हायचंय, त्यामुळे ते तुम्हाला सांगतात की येस मी तुम्हाला कॉल देतो, गिफ्ट देतो, तुम्ही माझ्याकडे या. कारण आता आयपीओज पण बरेच नवीन स्टार्टअप्स पण बरेच हे करत असतात. आयपीओज आहेत, आयपीओज मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे जास्त फार रिस्की नाहीये कम्पॅरेटिव्हली एफएनओ मध्ये. एफएनओ हा सेगमेंट जोपर्यंत तुम्ही प्रॉपर स्टडी तुमचा स्टॉक सुरू होत नाही तोपर्यंत त्यात पडू नये नवीन जनरेशन, असं माझं तरी मत आहे. आणि इन्फ्लुएन्सर काय सांगतात त्यापेक्षा आपलं स्ट्रॅटेजी काय सांगते याच्यावर जास्त फोकस ठेवणं गरजेचं आहे. आता हे तुमचं जेव्हा तुम्ही म्हणालात की तुम्ही ते युट्यूब चॅनलपासून थोडासा ब्रेक घेतला सगळ्या बाकीच्या एन्व्हायरमेंट, आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं तिसरं चालू केलं प्रोटेक्ट टू एंटरप्राइजेस. मग आता त्याला काय चॅलेंजेस होते? प्रोटेक्ट टू एंटरप्राइजेसला बेसिकली चॅलेंजेस काय होते की मार्केटमध्ये ऑलरेडी सप्लायर्स आहेत जे केमिकल सप्लायज करतात. फक्त आपल्याकडे एक पॉझिटिव्ह पॉईंट एकच होता की आपण जर सुरुवात करतोय त्याला सप्लायर पहिला जो आहे प्रोटेक्ट टू एंटरप्राइज, प्रोटेक्ट टू मेटल फिनिशर्स आपला. जसं की प्रोटेक्ट टू मेटल फिनिशर्स चालू केलं तेव्हा त्याला कस्टमर होता म्हणून आपण चालू केलं की दीपक इंडस्ट्री हा कस्टमर होता. तसंच प्रोटेक्ट टू एंटरप्राइजेसलाही एक बिझनेस पहिला होता म्हणून आपण त्यात हात घातला. आणि त्याबरोबर जे बाकीच्या मार्केटमध्ये फिरतात केमिकल सप्लायज मध्ये एक सर्व्हिस देणं हा मुद्दा असतो. जो केमिकल सप्लायज करतो तर केमिकलला काही जर इश्यूज आले तर ते रिझॉल्व्ह करण्यासाठी त्या केमिकल सप्लायरचा एक माणूस असतो की असं जर इश्यू आला तर यामध्ये आपल्याला रिझॉल्व्ह करण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतील. तर त्यासाठी आपण तो एक मेंबर हायर केला होता जो मार्केटमध्ये ऑलरेडी 20 इयर्स काम करतोय.
त्यामुळे तिथले चॅलेंजेस जे होते ते पण हळूहळू कमी होत आहेत. म्हणजे जास्त काही असा वेळ गेलेला नाही की 2 वर्ष झाली आपली ही फर्म उभी राहिली. शून्यापासून आज म्हटलं तर 1 CR पर्यंत जाऊन पोचलेली. त्यामध्ये खूप स्कोप आहे. केमिकल सप्लायजमध्ये बघायला गेलं तर मार्जिनल बघायला पुण्यामध्येच जवळपास नाही म्हटलं तर PCMC एरिया नियर अबाउट 400 ते 500 कंपनीज आहेत जे केमिकलवर काम करतात. म्हणजे प्रोसेस इलेक्ट्रोप्लेटिंगचा व्यवसाय आहे. या इलेक्ट्रोप्लेटिंग व्यवसायामध्ये बरेचसे पार्ट येतात. मग झिंक इलेक्ट्रोप्लेटिंग, झिंक निकेल आलं, हार्ड क्रोम आलं, CD कोटिंग, बरेच व्हरायटीज आहेत. त्या क्षेत्रात पुढं वाढ होण्याचे चान्सेस खूप आहेत, स्कोप खूप आहे. त्या दृष्टीने आपण आता काम चालू केलेलं आहे आणि येणाऱ्या 5-1 वर्षाचा आपला असा एक प्लॅन आहे की 1 CR to 5 CR पर्यंत आपण तिथे रीच आउट व्हायचं. आता सध्या सगळीकडे जे सगळ्यात बूम मध्ये असलेली चर्चा म्हणजे AI आणि त्यांनी होणारा जॉब लॉस. तुमचं फील्ड असं आहे की जिथे फारसा AI नाही नाही, तिथे तुम्हाला त्या माणसाचं स्किल पाहिजे. आणि जनरली आता इव्हन करिअर ऑपॉर्च्युनिटीज मध्ये सुद्धा लोक काय करतात की बेसिक स्किल न घेता फक्त AIच्या ह्याच्यावरती हो मला हे येतं हा आहे. पण आता तुमचा हा AIशी आपण असं म्हटलं तरी 2 बिझनेसेस तर बिलकुल कनेक्ट नाही येते. शेअर ट्रेडिंग हा डिफरंट पार्ट, पण जे इलेक्ट्रोप्लेटिंग आहे किंवा जे केमिकल सप्लायिंग आहे त्याच्यामध्ये एआयचा काहीच नाही. मग आता तुम्ही जे आता इंजिनिअरिंग करता म्हणजे आता जे सध्या निगेटिव्हिटी तयार झाली की इंजिनिअरिंगला पुढे काही स्कोप नाही. मध्ये मी पण एक असा पॉडकास्ट ऐकला होता की ज्याच्यामध्ये ते सांगत होते की जे बेसिक इंजिनिअरिंगचे स्ट्रीम्स आहेत, फॉर एक्झाम्पल केमिकल इंजिनिअरिंग असेल किंवा सिव्हिल लाईन मध्ये इंजिनिअरिंग असेल, तर त्याच्यात स्किल लोक कमी आहेत. या बाबतीत तुमचं काय एक्सपिरियन्स किंवा तुमच्या या बाबतीतला? माझं या बाबतीत म्हणायला गेलं तर मत खूप वेगळं आहे. आता तरी कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकतं मे बी. जे आपली एज्युकेशन सिस्टीम आहे, आता आपण जर ऑटोमोबाईल डिप्लोमा, ऑटोमोबाईल डिग्री करतो तर आपला अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासातलं प्रॅक्टिकली आपल्याला बाहेर पडल्यानंतर त्याचा किती उपयोग होतोय तर माझं म्हणाल तर 2% पण नाही. एज्युकेशन सिस्टीम आपल्याला खूप बदलणं गरजेचं आहे. मेकॅनिकल इंडस्ट्रीज असेल किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्री. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काय आहे की ऑटोमोबाईल रिलेटेड तुम्हाला प्रॅक्टिकली तिथे नॉलेज मिळालं पाहिजे, जे मिळत नाही. थिअरिटिकल नॉलेज असतं ते रट्टा मारायचं आणि पेपर सॉल्व्ह करायचं, पास आउट व्हायचं. जेव्हा आपण बाहेर पडतो इंडस्ट्रीमध्ये तर जे शिकतोय आपण त्याचा काही मात्र उपयोग नसतो असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे प्रॅक्टिकली हेच आहे. इव्हन मेकॅनिकल म्हणतो BE मेकॅनिकल केलं. BE मेकॅनिकल केल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये जेव्हा पाऊल ठेवतो आपण फ्रेशर असतं तेव्हा ते विचारतात काय केलं काय नाही. पण जेव्हा तुमचा एखादा जॉब लागतो आणि त्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये जाता, मार्केटमध्ये उतरल्यानंतर त्या एज्युकेशनचा लिटरली 0% पण फायदा नाही. फक्त आपल्याला एक कागद असावा माझी ही डिग्री आहे. तसं त्याच्या विरुद्ध म्हटलं तर सीएचे एज्युकेशन जे आहे किंवा फायनान्शियल एज्युकेशन जे आहे ते प्रॅक्टिकली जे लागतंय त्यांना जे ऍक्ट लागतंय, त्यांना जे टॅलीज किंवा ऑडिट हे शिकवलं जात आहे. तसं इंजिनिअरिंग फील्डमध्ये तरी नाही. आता स्किल्स, मला स्किल्स विचारायचे जे आजकाल लोक फक्त म्हणजे बरेचसे इंजिनियर होतात मग परत डेटा सायन्स करतात. म्हणजे त्यांचं तेच होतं की आपल्याला इंजिनिअरिंग एवढे सुरुवातीला बूम मध्ये होतं की जो उठेल तो इंजिनिअरिंग करतो. त्यामुळे इंजिनिअरिंग करता करता आज एवढे इंजिनियर पास आउट होऊन बसलेले आहेत की मार्केटमध्ये जो फ्रेशर आहे तो आज 10 वर्षापूर्वीचा काळ बघा आणि आजचा काळ बघा, त्याला ऍक्च्युली नोकरी मिळणं पण आवड. कारण इंजिनियरला सॅलरी द्यायची म्हटलं तर त्याचा एक क्रायटेरिया वेगळा आहे. त्याच क्रायटेरियामध्ये म्हणजे त्याच कमी पैशामध्ये मला दुसरा माणूस दुसऱ्या फील्डचा मिळतोय तर मी इंजिनियर का घेईन. आणि जसं तुम्हाला मी सांगितलं की प्रॅक्टिकली जे नॉलेज आहे ते बुकिश नॉलेजपेक्षा फार वेगळं आहे.
तर मग सुरुवातीचा जो ट्रेंड होता की इंजिनियर पाहिजेत, इंजिनियर हवेत, इंजिनियर घेत होते लोक. त्यानंतर मॅनेजमेंटच्याही लक्षात आलं असेल की आपण इंजिनिअरिंग घेऊन आपण 10,000 जर एखाद्याला सॅलरी देतो, तोच जर माणूस आपल्याला 5,000 जर मिळतं दुसरीकडे, तर इंजिनियर काय करतात. त्यामुळे आजकाल इंजिनिअरिंगमध्ये पण बरीचशी लोक ही नोकरी न मिळाल्यामुळे घरी आहेत. मग तेच काही ना काही तेव्हा सोशल मीडियावरनं किंवा काय अशा फील्डमध्ये उतरत आहेत. आता आपण परत मी शेअर आपलं आता जे डिस्कशन झालं, तुमचे जे 2 बिझनेस आहेत तिथे एआयचं काही हे नाही. आता जेवढं या 2 वर्षात एआयचं जे झालेलं आहे त्यांनी शेअर मार्केटमध्ये किंवा काय चेंज झालेलं आहे? एआयमुळे स्टॉक मार्केटमध्ये असे चेंजेस काही म्हणता येणार नाही. अजून तरी काही नाही आहे टचवूड. पुढे जाऊन काय होईल आपण सांगू शकत नाही. एआय कुठल्या लेवलला जाऊन आपण जस्ट आता एक काय म्हणतो एंट्री लेवल किंवा आपण एखाद्या पिक्चरचं जे म्हणतो ट्रेलर तशा बेसवर एआय आहे. तो पुढे जाऊन हा ग्रोथ करून काय करू शकेल हे आपल्यालाही आयडिया नाही. जसं आपण ऐकतोय की एआय बाबा जर खरंच लोकांनी अडॉप्ट करायला सुरुवात केली, IT इंडस्ट्रीला पहिला फटका बसणार किंवा आता आपण पाहतोय की बसलेलाच आहे. IT इंडस्ट्रीला सगळ्यात जास्त फटका बसणार आहे. त्यानंतर जे आपण क्लार्क लेवल किंवा छोटे मोठे जे ऑफिशियल काम करणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा त्याचा फटका बसू शकतो. कारण एक्सेल आता आपण जो म्हटलं, एक्सेलमध्ये आता मी फार एज्युकेशन घेतलेलं आहे, एक्सेल मी मास्टरी केलेली आहे आणि त्या बेसवर मला जॉब मिळालेला आहे. पण आज तुम्ही एआयचं कुठलंही टूल वापरलं, त्याला फक्त एक तुम्ही एंट्री सांगा, प्रॉम्प्ट सांगितला की ते तुम्हाला सगळं अगदी पाहिजे तसं करून देते. त्यामुळे ह्या लोकांनाही यायचा फटका बसू शकतो. मला असं म्हणायचं की शेअर मार्केटमध्ये काय होऊ शकतं. आता तुम्ही ती अल्गो सिस्टीम आणि ते सगळं सांगितलं, तुमच्या अभ्यास आहे, तर बाकीचे 2 तर स्किल बेस्ड आहेत प्रॉपर बिझनेस. ह्याच्यामध्ये माणसाचा ब्रेन शेअर मार्केटमध्ये तुम्ही जी स्ट्रॅटेजी, शेवटी ते ती नॅक लागते शेअर मार्केटमध्ये, ते प्रत्येकाला जमतं असं नाही. तर त्या ह्याच्यामध्ये एआयची जर एंट्री झाली तर काय होऊ शकतं? तुमचा अभ्यास एवढा आहे त्याच्यामध्ये झाला तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल असं मला वाटतं. कारण आज एआय तुम्हाला स्ट्रॅटेजी जर एखादी ChatGPTवर तुम्ही विचारली, मला असाची स्ट्रॅटेजी आहे आणि मला कोड जनरेट करून द्या, तर ते इझिली ChatGPT तुम्हाला कोड जनरेट करून देते. तुमची स्ट्रॅटेजी इझिली डेव्हलप होती. जे म्हणजे डेव्हलपर होते मार्केटमध्ये, जे डेव्हलपर आहेत, जे अल्गो बेस तुम्हाला करून देतात, ते तुम्हाला चार्ज करतात साधारण 50,000 ते 1,00,000 रुपये. तोच कोड तुम्ही आता फ्रीमध्ये ChatGPT किंवा आणखीन काही जे एआय बेस्ड टूल आहे याच्यावर जर तुम्ही फक्त त्याला क्वेश्चन केला तर तो अख्खाच्या अख्खा डाटा तुम्हाला देतो. याचं एक्झाम्पल मी पाहिलेलं आहे. ते जो अल्गो मी बनवला, ज्याच्याकडून बनवून घेतलेला आहे त्याचा डाटा आणि माझा जो ChatGPTचा डाटा बघितला, नियर अबाउट 7 थोडेफार चेंजेस असतात. म्हणजे स्किल व्यक्तीला थोडं रिलायबिलिटी म्हणायला गेलं तर आता सध्या तरी आहे 70% आपण म्हणू शकतो की रिलायबल आहे. आणि जसं म्हटलं की हा फक्त ट्रेलर आहे. पुढे जाऊन जर त्यात काम भरपूर चेंजेस होणार आहेत. ऑफिशियल वर्क आहे किंवा IT इंडस्ट्रीमध्ये खूप खूप मोठा फटका बसणार आहे. आता आपण तुमच्या 3 वेगवेगळ्या बिझनेसेस बोलू. आता 3 बिझनेस ऍट अ टाइम मॅनेज करणं हे तुम्ही कसं हे करता? कारण टाइम, कोणत्याही बिझनेसला टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं असतं. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर मला त्यातनं काही त्रास होतोय किंवा स्ट्रेस लेवल आहे असं काही नाही. एकाच छताखाली 3 बिझनेस माझे चालतात. त्यामुळे मला माझं जे ऑफिस आहे ते एकाच ठिकाणी. स्टॉक मार्केटचं जे आहे सेटअप तो माझ्या ऑफिसमध्येच आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की सुरुवातीला मी प्रोटेक्टिव्ह मेटल फिनिशर जो आहे 1-2 वर्ष मी सेट करून दिला. प्रोसेस तुमची जर सेट झाली तर त्यात तुम्हाला प्रोसेस पॅरामीटर चेंज करायचेच नाही. आणि मेजरली माझा बिझनेस जो आहे हा मी सिस्टीम बस करून टाकलेला आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बझर्स आणि अलार्म्स आहेत. काही जर कमी जास्त झालं तरी ते अलार्म वाजतो आणि आपल्याला इंडिकेशन देते.
त्यामध्ये काही चॅलेंजेस नाही आहेत. स्टॉक मार्केट जसं म्हणताय तुम्ही, स्टॉक मार्केट माझ्या ऑफिसमध्येच मी सेटअप केलेलं आहे, त्यामुळे मला दुसरीकडे कुठे काही धावपळ करायची नाही. प्रोटेक्टिव्ह एंटरप्राइजेस जे आहे याच्यासाठी आपण मॅनपॉवर सेपरेट अशी ठेवलेली आहे की जी मार्केटमध्ये फिरून आपल्याला कस्टमर्स आणून देतील. तिथे चॅलेंजेस आहेत अजून, कारण नाही म्हटलं तरी तुम्ही 2023 मध्ये ते चालू. येस, 2023 मध्ये चालू. केमिकल इंडस्ट्रीमध्ये बरेचसे सप्लायर्स जे आहेत की आज मी एक नाव घेतलं की आर्टेक, त्यानंतर गॅलमॉन्टेक, त्यानंतर समजा कोवेन्शिया, असे बरेचसे जे सप्लायर्स आहेत त्यांच्याशी स्पर्धा करायची म्हटलं तेवढं काही इझिली नाही. आणि जर मी एखादा डीलरशिप घेतली म्हणजे असं काही नाही की तिथे आधी सप्लाय नव्हताच असं काही नाही आहे. तो ऑलरेडी सप्लाय चालू होता, फक्त मी डीलरशिप आता घेतलेली. तर त्यातनं आपल्याला ग्रो करायचं म्हटलं तर समोरच्या कस्टमरशी जा, त्याच्याशी इंटरॅक्ट कर. तुम्हाला मी हे केमिकल वापरताय तर त्यातनं हे माझं केमिकल वापरा आणि त्यामुळे हे बेनिफिट होतील, तुमची कॉस्ट सेव्हिंग होईल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मार्केटिंग मला जमतात. तसा आपण माणूस हायर केलेला तो बिझनेस पण. माझा प्रश्न हाच होता, याचं मार्केटिंग तुम्ही कसं करता? कारण या बिझनेसचं मार्केटिंग मेनली तेच आहे की मी मार्केटिंग करत नाही, मार्केटिंग करणारा हायर करून तो मार्केटमध्ये करून, कारण तोच ऑलरेडी केमिकल सप्लाय इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिस देत होता. त्यामुळे त्याला इंडस्ट्रीचं नॉलेज आहे, प्लस त्याच्याबरोबर त्याची ओळख त्यांच्या मालकांची, ज्यांची इंडस्ट्री इलेक्ट्रोप्लेटिंग इंडस्ट्री आहे त्यांच्या मालकांची ओळख आहे. त्यामुळे तो हळूहळू त्यात जाऊन त्या मालकांशी इंटरॅक्ट करून की हे नाही, हे केमिकल वापरावं पडेल, त्याच्यामुळे तुमची इतका सेव्हिंग होईल, फरक पडेल, अशा गोष्टी आता आहेत. ते मार्केटिंग करून आपल्याला त्यांना मार्ग मिळतोय. आता जे बडी म्हणजे स्टार्टअपचं हे आहे, सगळ्यांना स्टार्टअप्स करायचं. करेक्ट. स्टार्टअप सुरू पण होतो, पण तो सर्व्हाइव्ह होणं हे अवघड असतं. बरेच स्टार्टअप सुरू होतात, पुढच्या 6 महिन्यात ते बंद होतात आणि ते बंद झाल्यानंतर कळतं की अरे हे सुरू झालं होतं, असं होतं. आता तुम्ही एवढे 3 सक्सेसफुल बिझनेस रन करता, तर स्टार्टअप सुरू करताना काय काळजी घेतली पाहिजे आणि तो सर्व्हाइव्ह कसा केला पाहिजे? आणि सुरू लोन मिळतं बँकांकडनं, सगळ्या गोष्टी होतात, पैसा पण मॅनेज होतो, पण तो पैसा तशामध्ये कसा परत इन्व्हेस्ट करून तुमचा बिझनेस ग्रो करायचा, ते सर्व्हाइव्ह करायचं, ह्याच्यासाठी काय तुम्ही सांगता? बेसिकली आता चांगला एक क्वेश्चन आहे. महाराष्ट्रीयन माणसात किंवा मराठी माणसात ब्लडमध्ये नाही आहे की आपण बिझनेस क्षेत्रात उतरायचं. आपलं पूर्वपार पिढी सांगत आली, बघा नोकरी कर, चांगल्या नोकरीला लाग आणि जे आहे ते सेफमध्ये सॅलरी, त्याच्यावर तुझा पुढचा संसार चालू ठेव. जे पूर्वीपार सांगत आले यातनं मराठी माणूस बाहेर पडण्याचा प्रयत्न नक्की करतोय. पण एखादा बिझनेस आपल्याला जर उभा करायचा तर त्याचं तुम्ही पाठीमागचं सगळं डाटा हे केलं पाहिजे की साधारण आपण जर म्हणतो की बिझनेस जेव्हा एखादा उभा करायचा तर त्या बिझनेसला तुम्हाला प्रॉफिट मिळण्यासाठी कमीत कमी 3 वर्ष ही द्यावी लागते. 3 वर्ष जेव्हा तुम्ही देता एखाद्या बिझनेसला, त्यानंतर तुम्हाला त्यातनं प्रॉफिट जनरेशन, त्यात तुमची प्रोडक्ट इम्प्रुव्हमेंट किंवा बाकीच्या सिस्टीम आहेत त्या तुम्ही लावू शकता. त्या आता आपला वर्ग काय होतं, मराठी वर्ग असं होतं की 2 महिने झाले म्हणजे हा बिझनेस टाकला, मी 2 महिने झाले त्यातनं प्रॉफिट निघत नाही आहे, मग तो लगेच त्यातनं बॅकफूटवर जाण्याचा प्रयत्न करतो. आता याच्या उलट जर म्हटलं आपण तर मी आता कास्टचं नाव घेत नाही, पण जे गुजराती, मारवाडी हे जे आहे तुमचं शिक्षणापेक्षा सुरुवातीपासून त्यांना बाळकडून पाजलेलं असतं की तुम्हाला पुढे जाऊन बिझनेसच करायचा आहे. तुम्हाला शिक्षण हे फक्त तुमच्या नावापुरतं आहे. त्यांना लहानपणापासून दुकानात कामावर ठेवतात आणि तिथून ते स्किल घेतात की समोर कसं इंटरॅक्ट केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे. त्यांच्या तोंडात कायम गोडवा दिसतो आपल्याला, जो आपल्या ह्याच्यात फार थोडासा स्पष्ट बोलतो आणि थोडासा आपल्या ह्याच्यात
काय म्हणतो इगो येतो. इगो येतो. Arrogance, ego. तर कम्पॅरेटिव्हली आपण जर 2 एक्झाम्पल घ्यायचे म्हटले, मग मारवाड्याचं एक दुकान आहे जे किराणा मालाचं आहे, त्याच्या बाजूला एक मराठी माणसाचं किराणाचं दुकान आहे. मारवाडीचं जे लोक आहेत त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांनी बिझनेस करण्याची पद्धत, कधीही तुम्ही जा पहिले भैया मेरे पास पैसा नाही मैं बाद में देता, तो कधी नाही म्हणणारच नाही तुम्हाला, कारण त्याला गिराईक सोडायचं नाही. ह्या उलट आपलं काय आहे की आपण रोखठोकवर जास्त असतात, जे काय असेल ते उधारी नको, पैसे असतील तर घे नाहीतर नसतं. मग आपण 2 जर आजूबाजूची उदाहरण ठेवली तर बाजूचं दुकान 6 महिन्यात बंद होणार आहे, आणि त्याच्याकडे गिराईक रोखीतच घ्यायचंय. तर मी साहजिक आहे, मला जर कोण उधार देते 1 महिन्यासाठी, मी त्याच्याकडे जाणार आहे, 30 दिवस तो पैसा मला वापरायला मिळणार आहे. ह्या गोष्टी मराठी माणसाने आपल्या रक्तात थोडंसं उतरलं पाहिजे, तर तो बिझनेस त्यांचा टिकून राहील. आणि बिझनेस जेव्हा कुठलाही करू दे, अगदी हॉटेलिंग व्यवसाय असू दे किंवा वडापावचा गाडा असू दे किंवा चहाचा व्यवसाय असू दे किंवा इंडस्ट्रीचा व्यवसाय असू दे, मोठ्या मोठ्या लोकांनी सांगून ठेवलेला बिझनेस तुम्हाला जेव्हा उभा करायचा आहे 3 वर्ष तुम्ही त्यातनं प्रॉफिट इन्कम तुम्हाला मिळणार नाही. या बेसवर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर चालू करा. नुसता बिझनेस चालू करायचा आहे आणि त्यांना प्रॉफिट मिळत नाही, 6 महिन्यात जसं तुम्ही म्हणालात की 6 महिन्यात बऱ्याचशा इंडस्ट्रीज बंद होताना दिसतात आपल्याला. तर त्याच्या मागे हेच आहे की पुढचा विचार करतच नाही येतो. हे बेसिक आहे की तुम्ही त्याचं शिक्षण पहिलं घेतलं पाहिजे की आपण बिझनेस करतोय, बिझनेस करण्यामागं अडचणी काय येणार आहेत, माझं पाठीमागचा बेस किती आहे, मी किती नुकसान झेलू शकतो, माझ्याकडं फायनान्शियल बॅकग्राऊंड किती आहे, त्याचं माझ्याकडे पैसा किती आहे. म्हणजे मी जर आता एखादा बिझनेस उभा केला तर पुढचे 1 वर्ष मला जर त्यातनं प्रॉफिट मिळालं नाही तर तो बिझनेस टिकू शकेल का, इथपर्यंत जर त्याची विचार करण्याची क्षमता असेल तर तो बिझनेस माझ्या मते प्रॉफिटेबलमध्ये किंवा कंटिन्युटीमध्ये राहू शकतो. अदरवाईज नवीन जनरेशन जी आहे ही एक तर घरातनं पैसे घेते, 1 लाख रुपये 2 लाख रुपये, म्हणजे छोटे मोठे व्यवसाय जे असतात हे असे यासाठी घेतील, पण त्यांच्याकडे मग तेच होतं की मी दिवसभर काम केलं तर माझं मराठी मराठी भाषेत बोलायचं गल्ल्यात पैसाच नाही, तर मग मी करतोय ते बरोबर आहे का नाही हा विचार करतो आणि त्यातनं तो बॅकफूटवर यायला चालू करतो, जे खूप चुकीचं आहे. तुम्ही कुठलाही काही व्यवसाय करा, त्यात कंटिन्युअसली काम करत राहा, 2 वर्ष जाऊ दे 3 वर्ष जाऊ दे, तुम्हाला रिझल्ट पॉझिटिव्ह मिळणारच आहे. यात असं जर माइंडसेट असेल तर त्याने बिझनेस क्षेत्रात उतरावं, नाही तर मग काही अर्थ नाही. आता बरेच वेळेला आपल्याला असं दिसतं, मी उदाहरण देते की एखादी व्यक्ती हॉटेल सुरू करते, इंटिरियर कारण वाईब सध्या खूप पॉझिटिव्ह वाईब पाहिजे किंवा ते बरेच त्यांचे वेगळे वर्ड्स आहेत, आम्हाला ती वाईब वाटत नाही असं म्हणून खूप खर्च इंटेरियर खूप खर्च करतात, सगळं हे करतात की पण एवढ्या लार्ज स्केलवरती सुरू होऊन तुम्ही जसं म्हणालात की पुढचा विचार ते करत नाही की आपल्याला त्याच्यातनं रिटर्न्स किती मिळणार. मग जे नवीन सुरू करणार आहेत आता एखादा बिझनेस फॉर एक्झाम्पल हॉटेल तर सुरू करणार आहेत तर त्यांनी ते किती स्केलने सुरू केलं पाहिजे. ज्यांचे खूप मोठे व्यवसाय दिसत नाही पण त्या एरियात काही फर्निचर न करता एकदम साधं पत्र्याचं शेड आहे, पण त्यामधून तो किती टर्नओव्हर करत असतो हे आपल्याला कळत नसतं आणि तो दाखवत पण नाही की माझा एवढा टर्नओव्हर आहे. आपल्याला त्याच्या विरुद्ध पाहिजे, आपलं सगळं एकदम पॉलिश पाहिजे, आपण त्यावर फोकस जास्त करतो. सुरुवातीला त्यात इन्व्हेस्टमेंट खूप सारं मस्त, म्हणजे 10 लाखाचं लोन काढलंय, 8 लाख मी इन्व्हेस्टमेंट करून टाकली इंटिरियरमध्ये, 2 लाख भांडवल हातात आहे, त्याच्यावर माझा व्यवसाय चालला. त्याच्या विरुद्ध करायला पाहिजे. 2 लाख मी इन्व्हेस्टमेंट केली आहे, 8 लाख माझं फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे. जरी बिझनेस पुढे मागे काही झालं तरी मला सर्वाइव्ह करायला पुढचे 6 महिने आहेत. अशा दृष्टिकोनात जर काम नव्या पिढीने केलं तर ते बिझनेस सक्सेस होऊ शकतं.
आता तुमचे हे तीन बिझनेसेस तुम्ही हे करताय, सगळेजण आता जे विसरतात की सिंकिंग फंड जे आपण म्हणतो, कधी काही अडचण आली तर आपल्याकडे एक ठराविक अमाऊंट आपल्याला पाहिजे, आज ती नसती. म्हणजे बिझनेस अगदी कर्जबाजारी झाल्यावरती मग कुठूनही मग बाकीच्या गोष्टींमधून उभे केले जातात. सिंकिंग फंडचं महत्व, माझं उदाहरण घ्यायचं झालं तर एक्झाम्पल म्हणून आपण घेऊ, एक महिन्याचा जर माझा प्रॉफिटेबल इन्कम जो आहे हा 1 लाख रुपये असेल तर मी दाखवता ते 60,000 इन्कम दाखवतो आणि 40% जो आहे हा इंडस्ट्रीमध्ये अकाउंटला असतो. 40% आपण हा का ठेवतो तिथे, ते तज्ञांचंही मत आहे. जे कमवत आहे ते सगळं तुम्ही काढून घेऊ. इंडस्ट्रीमध्ये चढ उतार असतात, त्यासाठी तुम्हाला काहीतरी फायनान्शियल तुम्ही बॅकअप पाहिजे. आणि 60% विड्रॉ करता 40% ठेवता जनरेशन जर कंपाऊंडिंग करत गेलं तर वर्षानुवर्ष तुमचं 40% हा खूप ह्यूज अमाऊंट असतो. आणि इन केस जर जशी सिच्युएशन मागे आली कोविडची, अशा केसमध्ये हा 40% इन्कम जो आहे जो तुम्ही सेव्हिंग करून ठेवलेला आहे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, तो तुमचाच आहे पण तुमच्या अकाउंटला आहे. त्यावेळेस ते कामाला येतं आणि तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकता. आणि हे करणं खूप गरजेचं आहे. कारण आता जर म्हणायला गेलं की एखाद्यानं फ्रँकली बोलतो मी, आता कोणाला राग येईल किंवा एखाद्या माणसाने जो व्यवसाय चालू केला तर समजा त्याला 40,000चं प्रॉफिट झालं बिझनेसमधून, पहिल्या महिन्याला 40,000 तू खुश आहे का? पहिलं काय करणार होतं, 40चा इन्कम जो आला त्या 40,000 मध्ये एखादा लोन काढणार आणखी आणि ते 40,000 घालवणार प्लस 60,000 असं म्हणून एखादं काहीतरी, म्हणजे आता आयफोनचं पॅड खूप आहे, आयफोन घेणार आणि मग 40,000 तेही गेले प्लस त्याच्यावर जे बर्डन आले लोनचं 60,000, ही विचार करत नाही जे तुम्ही नंतरही कमवू शकता ना. तुमच्याकडे जेव्हा बँक बॅलन्स आहे, ह्या वस्तू काय आहेत, फोन हा बेसिकली तुम्हाला इन गोईंग आउट तुमच्याशी कम्युनिकेशन करण्याचं हे आहे. आणि सोशल मीडिया म्हटलं की 10,000 तुम्ही सोशल मीडिया बघू शकता आणि 1.5 लाखाचा इथेच बघू शकता. फरक काय, काही नाही. असं बघायला गेलं तर मेजर काही फरक नाही. माझं म्हणणं असं जाईल की नवीन पिढीने जास्त मटेरियलिस्टिक व्हायला नाही पाहिजे. तुम्ही कधी करू शकता की तुमच्याकडे तेवढा इन्कम ऑफ सोर्स आहे, तुम्ही इझिली 30% वर कट आउट करू शकतो. 30% मी माझ्या काय म्हणतो आपण, मला एखादी गोष्ट करायची गोल आहे माझा, मग ते गोल इझिली अचीव्ह होऊ शकतात जेव्हा तुमच्याकडे फायनान्शियल बॅकग्राऊंड स्ट्रॉंग असतं. आता आपण जर एक ध्येय ठेवलं की जसं म्युच्युअल फंड असतं, म्युच्युअल फंड आपण हा स्टार्टअप म्हणजे काय स्टार्ट करतो की त्याच्या मागे गोल असतो की 5 वर्ष किंवा 10 वर्ष नंतर मला माझी एवढी लेवल झाली पाहिजे, मिळाली पाहिजे. 10 वर्षानंतर माझा हा गोल आहे, त्यावेळेस मला घर घ्यायचंय म्हणून जे म्युच्युअल फंड चालू करतात, किंवा माझा रिटायरमेंटचा प्लॅन आहे त्यासाठी आपण म्युच्युअल फंड चालू करतो. तसंच म्युच्युअल फंड हा वेगळा भाग झाला. इंडस्ट्रीमध्ये 40% ठेवणं हा सेम तसाच एक भाग आहे. तुम्ही बीई मेकॅनिकल केलेत आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात बीई मेकॅनिकल पर्यंतचा प्रवास कसा? ऍक्च्युली जे माझं शिक्षण आहे हे सगळं साताऱ्यामध्ये झालं होतं. माझे वडील सिक्युरिटीमध्ये काम होतं, त्यामुळं घरातलं वातावरण बऱ्यापैकी मिडल वर्गीय असेही आपण म्हणू शकत नाही आणि अगदी गरिबीतही म्हणू शकत नाही. त्या पैशातून म्हणजे वडिलांना सिक्युरिटी म्हणजे आज पगार किती आहे ते सगळ्यांना माहिती आहे, त्यातूनही त्यांना आम्हाला शिकवलं. त्यामुळं मोठं जे म्हणजे आजूबाजूला जे लोक दिसायचे की त्यांचे मुलं जे आहेत मोठ्या मोठ्या स्कूलमध्ये जातात आणि आपलं कल्चर त्यावेळेस वाटत होतं की आपल्यालाही मिळायला पाहिजे. पण ॲक्च्युली आज जर बघायला गेलं तर ते खूप असं पॉझिटिव्हली होतं की आपल्याला त्यावेळेस पैशाची जाण होती, कुठं पैसा खर्च केला पाहिजे, कुठं सेव्हिंग केलं पाहिजे.
आपले घरचे जे सेविंग करत होते आणि आपल्या पुढच्या शिक्षणासाठी किंवा फायनान्शियल जे इमर्जन्सी म्हणून जे फंड बाजूला ठेवत होते ते त्या गरिबीतून आपण शिकलेलं आहे. तुम्ही खूप छान माहिती सांगितली, म्हणजे नवीन लोकांसाठी पण आणि तुमच्या बिझनेस. शेवटी एका वाक्यामध्ये की काय म्हणजे मोटिव्हनी बिझनेस सुरू केला पाहिजे, एका वाक्यात जे आपण पंचलाईन वगैरे अशी देऊ शकतो. तुम्ही बिझनेस क्षेत्रात उतरायचं तर अगदी शून्यातूनही उतरू शकता, ज्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करण्याची तयारी पाहिजे. तुम्हाला तुमच्या इच्छा दाबल्या पाहिजे. साधारण वर्ष 2 वर्ष त्यात तुमचं कंटिन्युअसली फोकस राहिला पाहिजे. स्वतःहून त्यात आपण काम केलं पाहिजे. जेव्हा आपण काम करतो त्यातनं आपल्याला कमी जास्त जो काय आहे ते आपल्याला कळून येतं. गल्ल्यावर बसण्यापेक्षा स्वतः काम करणं यात जो अनुभव आहे, जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते जास्त मिळवणार लोकांचा फोकस असला पाहिजे नवीन जनरेशनचा, ना की फक्त पैसे गोळा करणे. एवढं सांगू. थँक्यू सर, तुम्ही मला खूप छान माहिती दिली. डेफिनेटली याचा जे नवीन बिझनेस करणारे आहेत त्यांना फायदा होईल, असलेल्यांनाही फायदा होईल. खूप छान, थँक्यू सो मच. थँक्यू. तुमचंही थँक्यू. निलेश सरांचंही थँक्यू. स्वीट अँड लिफ्ट या प्लॅटफॉर्मद्वारे आमच्यासारख्या तरुण उद्योजकांना तुम्ही एक संधी देता. लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता, तुमचं मत मांडू शकता आणि हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे. नक्कीच याचा आम्हालाही पुढे फायदा होईल. नवीन जे उद्योजक तयार होते त्यांनाही फायदा होईल. तर तुमच्याही पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.